नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. बाळांनो इंग्लिश, हिंदी, मराठीमध्ये जे प्रश्न सांगितले होते तेच प्रश्न आले. तुम्ही जाऊन क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे, इंग्लिशमध्ये ज्या पोएम सांगितल्या होत्या त्याच पोएम आला, जे अप्रिशिएशन सांगितलं होतं तेच अप्रिशिएशन आलं, जे नॉवेलचे प्रश्न सांगितले होते तेच आले. सेम फॉर मराठी, सेम फॉर हिंदी. ठीक आहे, आता लँग्वेजेसचे सब्जेक्ट आपले झालेले आहेत. आता टोटल फोकस आपला कशावरती असणार आहे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. ठीक आहे, या सब्जेक्ट्सवरती आपला पूर्ण फोकस असणार आहे. आता पहिला पेपर तुमचा 16 तारखेला फिजिक्सचा आहे बाळांनो, म्हणजे आता आपला टोटल फोकस फिजिक्स वरती असेल 3 दिवस. ठीक आहे, मध्ये मध्ये 1-2 केमिस्ट्रीचे पण व्हिडिओ टाकेल, कारण केमिस्ट्रीसाठी आपल्याकडे एकच दिवस आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ बाळांनो तुम्हाला फिजिक्स मध्ये 70 पैकी 70 आणण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करणार आहे आणि आणून दिली या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. कोणत्या सेक्शन मध्ये कोणते प्रश्न येणार आहेत एक्झॅक्ट गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, सुरू करूया व्हिडिओला. ठीक आहे, HSC बोर्ड 2026चा फिजिक्सचा पेपरचा पूर्ण प्रिपरेशन या व्हिडिओमध्ये करून घेऊ. ठीक आहे, पण तुम्हाला एक गोष्ट करायची, व्हिडिओला लाईक करायचे बाळांनो. जसे तुम्ही 3000 लाईक कंप्लीट करणार, ऑटोमॅटिक फिजिक्सचा दुसरा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल बाळांनो. असे व्हिडिओ असणार आहेत बाळांनो, पूर्ण पेपर लीकचे व्हिडिओ असणार आहेत बाळांनो. ठीक आहे, म्हणून प्रत्येक विद्यार्थी लाईक करेल. ठीक आहे, आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो. पुढचे सगळे पेपर लीक तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि एवढी मेहनत मी तुमच्यासाठी घेतोय बाळांनो, त्याच्यामध्ये फक्त एकच तुमच्याकडून मागतोय मी, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची विनर सायली सोनवणे होती, जिला 1500 रुपयाचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात, फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, जर आतापर्यंत केलं नसेल. कुठूनही काही प्रश्न लीक झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो. ठीक आहे, चला सुरू करूया. फिजिक्सच्या पेपरमध्ये 70 पैकी 70 मार्क कसे आणायचे, त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित असणं काय माहिती बाळांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे फॉर्मॅट. ठीक आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुमचे प्रश्न येणार आहे. ठीक आहे, जो पहिला सेक्शन ए बाळांनो. ठीक आहे, सेक्शन ए मध्ये बेसिकली 2 प्रश्न असतात, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न MCQ असतो बाळांनो. काय असतो? MCQ असतो. किती प्रश्न असतात रे बाळांनो? 10 पैकी तुम्हाला 10 सोडवायचे असतात. किती मार्काला झाले? 10 मार्काला. त्यानंतर जो सेक्शन ए चा दुसरा प्रश्न असतो बाळांनो, तो असतो व्हेरी शॉर्ट आन्सर. काय असतो? व्हेरी शॉर्ट आन्सर. किती प्रश्न असतात रे बाळांनो? 8 प्रश्न. प्रत्येक प्रश्न किती मार्काला? 1 मार्काला. म्हणजे तुमचा किती मार्काला झाला? 8 मार्काला हा पूर्ण प्रश्न झाला बाळांनो. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा आपण सेक्शन बी बद्दल बोलतो बाळांनो, सेक्शन बी मध्ये परत अजून किती? 12 प्रश्न असतात. 12 पैकी किती सोडवायचे असतात? 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा. टोटल सेक्शन किती मार्काचा झाला बाळांनो? 16 मार्काचा. त्याच जागेवर सेक्शन सी मध्ये काय असतं बाळांनो? टोटल 12 प्रश्न असतात. 12 पैकी 8 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 3 मार्काला. टोटल 24 मार्क्सचा सेक्शन झाला बाळांनो. आणि सेक्शन डी मध्ये काय असतात रे बाळांनो? 5 प्रश्न असतात. 5 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न तुमचा 4 मार्काला. ठीक आहे, 5 पैकी 3 सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 4 मार्काला. अशा पद्धतीने 12 मार्काचा सेक्शन झाला. जर तुम्ही हे काउंट करणार तर तुमचा हा 70 मार्काचा पूर्ण पेपर झाला बाळांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा पेपर असतो 98 मार्काचा. 98 पैकी तुम्हाला 70चा सोडवायचा असतो. 98 पैकी फक्त तुम्ही 65चा जरी सोडवला ना बाळांनो, 30 मार्क तुमचे इंटरनलचे कॉलेज देऊन देतात. ठीक आहे, झाले किती? 95 मार्क तुम्ही फिजिक्समध्ये घेऊन येणार. 95 मार्क कमी नसतात फिजिक्समध्ये. मागच्या वर्षी सगळ्यात जास्त विद्यार्थी फेल झाले होते फिजिक्समध्ये बाळांनो. ओरडून थकलो होतो, ट्रान्सफॉर्मर आणि ब्लॅक बॉडीचं डेरिव्हेशन करून जा, कोणीच करून गेलं नाही. फिक्स प्रश्न आले. या वर्षी सुद्धा सांगतोय, ज्या गोष्टी सांगताय करून जा बाळांनो. ठीक आहे, चला आपण आता सेक्शन 1 पासून सुरू करू. कोणते प्रश्न येणार आहेत तुमचे, कोणत्या सेक्शन मध्ये? सेक्शन 1 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, जे फिक्स प्रश्न आहेत त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिले बोलेल. पहिला प्रश्न तुमचा येणार आहे बाळांनो थर्मो प्रोसेसेस वरती. कशावरती? थर्मो प्रोसेसेस वरती. कोणते असतात रे बाळांनो थर्मो प्रोसेसेस? सांगता येईल का तुम्हाला? आतापर्यंत थोडाफार अभ्यास केला असेल है ना. थर्मो प्रोसेसेस कोणत्या चॅप्टरचा आहे प्रश्न आहे बाळांनो? थर्मोडायनामिक्स. कशाचा प्रश्न आहे? थर्मोडायनामिक्सचा. ठीक आहे, थर्मो प्रोसेसेस कोणत्या असतात? इडियाबॅटिक, आयझोथर्मल, आयझोकोरिक, आयझोबारिक. तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतील, एक टिक मारायचं असेल. ठीक आहे, किंवा काही ना काही त्याच्यावर एक प्रश्न पक्का आहे थर्मो प्रोसेसेस वरती. ठीक आहे, दुसरा प्रश्न मी गॅरंटेड सांगू काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया वरती एक प्रश्न पक्का येणार आहे बाळांनो. 100% लीक प्रश्न आहे. मोमेंट ऑफ इनर्शियावरती एक प्रश्न पक्का येईल. मोमेंट ऑफ इनर्शियावरती तुम्हाला काय सांगायचं असेल? स्पेअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया, कशाचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला विचारू शकतात. जर त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया नाही विचारलं तर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन विचारतील. एक वर्षी मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात, एक वर्षी रेडियस ऑफ गायरेशन विचारतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती तर रेडियस ऑफ गायरेशन ऑटोमॅटिक तुम्ही काढणार बाळांनो. कसं काय? कारण मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू काय असतं तुमचं? mr², वेअर आर इज इक्वल टू काय असतं तुमचं? रेडियस ऑफ गायरेशन. बरोबर, इथंपर्यंत काही चुकीचं बोलतोय मी? नाही. तर जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया माहिती आहे, ठीक आहे, तर तुम्ही आर फाइंड नाही करू शकत? आरामात करू शकतात है ना. तर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया सगळ्यांचा माहित पाहिजे आणि थर्मो प्रोसेसेस सगळ्या माहित पाहिजे. तिसरा प्रश्न इथं MCQ मध्ये. आता आपण काय बोलतोय लक्षात ठेवा. आपण आता काय बोलतोय? सेक्शन ए कडे फक्त फोकस करूया. कशाकडे फोकस करायचं तुम्हाला? सेक्शन ए कडे. सेक्शन ए मध्ये 2 प्रश्न असतात, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. बस एवढंच, बाकीचं सगळं विसरून जा.
क्वेश्चन 1 काय असतो? एमसीक्यू. बरोबर. आता एमसीक्यू कडे आपण फोकस करतोय फक्त, खालचा प्रश्न विसरून जा. ठीक आहे, एमसीक्यू मध्ये फोकस करतोय. एमसीक्यू मध्ये कोणते 2 प्रश्न येणार आहेत? 2 प्रश्न सांगितले मी. तिसरा प्रश्न कोणता येणार आहे एमसीक्यू मध्ये बाळांनो? इंडक्टन्स. कोणता येणार आहे? इंडक्टन्स. इंडक्टन्सचं काय विचारलं जाणार आहे बाळांनो तुम्हाला? युनिट अँड डायमेन्शन. काय विचारलं जाणार आहे? युनिट अँड डायमेन्शन. इंडक्टन्स कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो? हा प्रश्न आहे तुमचा ईएमआयचा. कशाचा? ईएमआयचा. चौथा प्रश्न तुमचा काय येणार आहे बाळांनो? 14 प्रश्न येणार आहे तुमचा आयोनायझेशन एनर्जीवरती. तुम्हाला आयोनायझेशन एनर्जी विचारली असेल, कशाची विचारणार आहे बाळांनो? हायड्रोजन ॲटमची ॲट अ ग्राउंड स्टेट. हायड्रोजन ॲटम ॲट अ ग्राउंड स्टेट. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे रे बाळांनो हा? कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे हा? आहे तुमचा स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा. कशाचा? स्ट्रक्चर ऑफ ॲटमचा. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो डी ब्रॉगली वेव्हलेंथ वरती. कशावरती? डी ब्रॉगली वेव्हलेंथ वरती. डी ब्रॉगली वेव्हलेंथ कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो हा? ड्युएल नेचरचा. कशाचा? ड्युएल नेचर अँड रेडिएशनचा. डी ब्रॉगली वरती काय प्रश्न असतात? आता इंडक्टन्सचा मी प्रश्न सांगितला की तुम्हाला युनिट अँड डायमेन्शन विचारतील. आयोनायझेशन एनर्जी वरती सांगितलं मी तुम्हाला, आयोनायझेशन एनर्जी कशाची विचारतील? हायड्रोजन ॲटमची. किती असते रे बाळांनो? सांगता येईल का हायड्रोजन ॲटमची किती असते? 13.6 EV असते ना. 13.6 EV. खूपदा अभ्यास केला असेल याचा, है ना. डी ब्रॉगली वेव्हलेंथ. डी ब्रॉगली वेव्हलेंथ वरती प्रश्न काय असणार आहे बाळांनो? लिहून घ्या इथं हा प्रश्न. फिक्स प्रश्न सांगतोय मी डी ब्रॉगली वेव्हलेंथचा. ठीक आहे. अकॉर्डिंग टू डी ब्रॉगली, है ना, लिहून घ्या. प्रश्न हमखास येणार आहे. ठीक आहे. वेव्स आर असोसिएटेड विथ डॅश डॅश. जर तुम्हाला डी ब्रॉगली वेव्हलेंथचं स्टेटमेंट माहित असेल, डी ब्रॉगली स्टेटमेंट माहित असेल तुम्हाला, तर हा प्रश्न लगेच येईल. याचा आन्सर काय आहे बाळांनो? ऑल मूव्हिंग मॅटर पार्टिकल्स. हा तुमचा एमसीक्यू येणार आहे बाळांनो. ठीक आहे, 5 एमसीक्यू सांगितले. 6वा एमसीक्यू कोणता येणार आहे बाळांनो तुमचा? 6वा एमसीक्यू तुमचा येईल बाळांनो सेमीकंडक्टर मधून तुम्हाला ओळखायचं असेल की एक्सऑर गेटचा हे काय, तुम्हाला बुलियन एक्सप्रेशन काय? एक्सऑरचं बुलियन एक्सप्रेशन काय असतं रे बाळांनो? A+B असं असतं ना एक्सऑरचं. हा प्रश्न पक्का आहे, तुम्हाला हे विचारलं जाईल. ही फिल इन द ब्लँक्स असेल तुमची. ठीक आहे, उत्तर सह सांगतोय मी तुम्हाला गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर तुमचा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे रे बाळांनो? कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. फ्लुइड्स. कोणत्या चॅप्टरचा आहे? फ्लुइड्स मध्ये कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं तुम्हाला युनिट आणि तुम्हाला काय विचारलं जाईल बाळांनो? डायमेन्शन विचारले जातील. ठीक आहे, आता सेमीकंडक्टर मधून हा येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला डी ब्रॉगली वेव्हलेंथचा सांगितलं ड्युएल नेचर मधून, आयोनायझेशन एनर्जी सांगितलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधून, इंडक्टन्स सांगितलं ईएमआय मधून. ठीक आहे, त्यानंतरचा अजून एक प्रश्न 8व्या नंबरचा प्रश्न लिहून घ्या बाळांनो. 100% सांगतो. बेसिकली तुम्हाला रेशो विचारला जाईल. रेशो ऑफ, ठीक आहे, कशाचा? इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी ॲट 1327 डिग्री सेल्सिअस अँड 527 डिग्री सेल्सिअस. खूप फेमस प्रश्न आहे बाळांनो. याचं उत्तर काय आहे माहिती आहे ना? 16:1 याचं आन्सर आहे बाळांनो. हा प्रश्न तुमचा केटीजी मधून फिक्स असणार आहे बाळांनो. ठीक आहे, हे झाले तुमचे सेक्शन 1चे क्वेश्चन. फर्स्ट झाला आतापर्यंत आपला. कोणता झाला? सेक्शन 1चा. जस्ट अ सेकंड. सेक्शन 1चा पहिला क्वेश्चन झाला. सेक्शन एचा पहिला प्रश्न झाला. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. कशावरती वळूया? दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय असतो बाळांनो? व्हेरी शॉर्ट आन्सर. काय असतो? व्हेरी शॉर्ट आन्सर. व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये पहिला प्रश्न पक्का जो येणार आहे बाळांनो, तो असणार आहे बाळांनो थर्मो लॉज वरती. आता तुम्ही बोलले सर तुम्ही पहिल्या क्वेश्चन मध्ये भी थर्मो प्रोसेस बोलले, इथं भी थर्मो लॉज बोलले. बाळांनो थर्मो प्रोसेस कोणत्या असतात? आयझोबारिक, आयझो कोरिक, एडियाबॅटिक, आयझोथर्मल, हे थर्मो प्रोसेस आहेत बाळांनो. थर्मो लॉज कोणते? 0th लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, हे थर्मो लॉज आहेत. पण थर्मो लॉज मध्ये पण सगळ्यात जास्त कोणता विचारला जाणार आहे माहितीये? 0th लॉचा एक प्रश्न पक्का आहे. कोणत्या चॅप्टर मधून? थर्मोडायनामिक्स मधून. समजते गोष्ट? दुसरा तुमचा एक प्रश्न पक्का आहे बाळांनो इथं. थर्मोसिस्टम्स वरती तुमचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. थर्मोसिस्टम कोणते असतात रे बाळांनो? एक असतो सिस्टम आणि एक कोणते असते? सराउंडिंग. है ना, तुमच्या दोघांचं डेफिनेशन किंवा नाव लिहायचं असेल. तिसरा प्रश्न तुमचा एक फिक्स असणार आहे बाळांनो ऑसिलेशन मधून. कशामधून? ऑसिलेशन मधून. ऑसिलेशन मध्ये मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतोय. पहिला म्हणजे अँप्लिट्यूडची डेफिनेशन विचारू शकतात, सेकंड म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन विचारू शकतात, आणि थर्ड म्हणजे तुमची
टाइम पिरियडची डेफिनेशन तुम्हाला विचारू शकतात. तिघांपैकी एक कोणती ना कोणती डेफिनेशन व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये 100% असणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न कोणता असणार आहे बाळांनो व्हेरी शॉर्ट आन्सर मध्ये? एक असेल तुमचा क्रिचॉफ्स लॉ. कोणता असेल? क्रिचॉफ्स लॉ. कोणत्या चॅप्टर मध्ये बाळांनो? करंट इलेक्ट्रिसिटी है ना, करंट इलेक्ट्रिसिटी. क्रिचॉफ्स लॉ तुमचा आयचा पण विचारू शकतात, व्हीचा पण विचारू शकतात, म्हणजे करंटचा पण विचारू शकतात आणि व्होल्टेजचा पण विचारू शकतात. 1 मार्कासाठी पक्का प्रश्न आहे असणार आहे बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असेल बाळांनो, व्हॉट इज सॉलिनॉइड. काय असेल? व्हॉट इज सॉलिनॉइड. 2 ओळीमध्ये लिहायचंय व्हॉट इज सॉलिनॉइड है ना, डेफिनेशन बेसिकली. त्यानंतरचा प्रश्न असेल बाळांनो तुमचा मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल. मॅग्नेटायझेशनची डेफिनेशन किती वेळा विचारला माहितीये? 16 वेळा हा प्रश्न आतापर्यंत विचारला गेलेला आहे. हा प्रश्न कोणत्या चॅप्टरचा आहे बाळांनो? मॅग्नेटिझम. लिहून घ्या चॅप्टरचं नाव सुद्धा, बऱ्याच विद्यार्थ्यांना नाही माहित राहत चॅप्टर सुद्धा. ठीक आहे. क्रिचॉफ्स लॉ करंट इलेक्ट्रिसिटीचा आहे. सॉलिनॉइड कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो? हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. जस्ट अ सेकंड, पेन चालत नाही माझा. हा मॅग्नेटिक इफेक्ट ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. हा 6वा प्रश्न झाला. 7वा प्रश्न जो इथे येणार आहे बाळांनो, डेफिनेशन ऑफ सरफेस फिल्म. कशाचा? सरफेस फिल्मची तुम्हाला डेफिनेशन लिहायची बाळांनो. ठीक आहे. त्यानंतर 8वा प्रश्न इथं जो येणार आहे बाळांनो तो आहे तुमचा पोटेन्शियल ग्रॅडियंट. कोणता आहे? पोटेन्शियल ग्रॅडियंट. याची तुम्हाला डेफिनेशन लिहायची. कोणत्या चॅप्टर मधून आहे बाळांनो पोटेन्शियल ग्रॅडियंट? सांगा बरं मला. करंट इलेक्ट्रिसिटी मधून आहे ना. कशामधून आहे? करंट इलेक्ट्रिसिटी मधून. सरफेस फिल्म कोणत्या चॅप्टरचा आहे बाळांनो? फ्लुइड मधून आहे. बरोबर. चॅप्टरचे नाव सुद्धा सांगतोय. 8वा प्रश्न इथे येणार आहे बाळांनो तुमचा लेन्स लॉ वरती. कशावरती? लेन्स लॉ तुम्हाला लिहायचा असेल 2 ओळीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर 9वा प्रश्न तुमचा असणार आहे बाळांनो रेडिओ ऍक्टिव्हिटीची तुम्हाला डेफिनेशन लिहायचं. लेन्स लॉ कोणत्या चॅप्टर मधला आहे बाळांनो? EMI मधला प्रश्न आहे. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगून देतोय. त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटीची तुम्हाला काय लिहायची? डेफिनेशन लिहायची बाळांनो. कोणत्या चॅप्टरचा आहे रेडिओ ऍक्टिव्हिटी? स्ट्रक्चर ऑफ ऍटम. 10वा प्रश्न जो इथे येऊ शकतो बाळांनो तो आहे तुमचा व्हॉट इज टोराइड. व्हॉट इज टोराइड. एक जर सॉलिनॉइड नाही आलं तर टोराइड विचारतील, टोराइड नाही आलं तर सॉलिनॉइड विचारतील. कोणत्या चॅप्टर मधला आहे बाळांनो हा प्रश्न? मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे. हे झालं तुमचं. आता कोणता प्रश्न झाला बाळांनो आपला हा? इथं बघा. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आपण पहिला प्रश्न संपवला, दुसरा प्रश्न संपवला, पण आतापर्यंत आपण फक्त सेक्शन ए संपवला आहे बाळांनो. आता आपल्याला लवकर वळावं लागेल सेक्शन बी वरती. कशावरती? सेक्शन बी वरती. पण त्याआधी बाळांनो जर तुम्ही टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. तुम्ही लास्ट इयरचे फीडबॅक बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95% टक्केवारी काढलेली शेवटच्या दिवसात. तुम्ही पण काढणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बाळांनो, लगेच एनरोल करा. चला आता वळूया आपण सेक्शन बी कडे. कशाकडे? सेक्शन बी कडे बाळांनो. सेक्शन बी मध्ये कोणते प्रश्न येतील हे तुम्ही बघू शकतात. कंप्लीट अनालिसिस असते बाळांनो प्रत्येक प्रश्नाची. कंप्लीट अनालिसिस. ठीक आहे. असं नाही की जे मनात आलं ते सांगून द्यायचं. या कारणामुळे एवढे प्रश्न रिपीट नाही होत बाळांनो. तुम्ही पेपरमध्ये बघू शकतात, लँग्वेजेसच्या पेपरमध्ये ऍज इट इज सेम टू सेम प्रश्न रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. सेक्शन बी मध्ये एक फेमस प्रश्न बाळांनो, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. काय लिहायचं आहे तुम्हाला? प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. एक फिक्स प्रश्न बाळांनो. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे? फ्लुइड मेकॅनिक्स. कोणत्या? फ्लुइड मेकॅनिक्स किंवा मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणून घ्या तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर व्हॉट इज मेन बाय डिग्री ऑफ फ्रीडम. काय असणार आहे बाळांनो? डिग्री ऑफ फ्रीडम काय असते याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल. कोणत्या चॅप्टर मधला आहे? KTG चॅप्टर मधला प्रश्न आहे बाळांनो. त्यानंतर एक प्रश्न पक्का असेल, ड्रॉ PV डायग्राम. कशाची? PV डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची असेल बाळांनो. आता PV डायग्राम कशाची पण विचारू शकतात बाळांनो. 4 गोष्टींमध्ये एक PV डायग्राम तुमची पक्की येणार आहे. रिव्हर्सिबल चेंज, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क. या 4 पैकी एक तुम्हाला PV डायग्राम काढायची असेल म्हणजे काढायची असेल. 100% फिक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यानंतर चौथा प्रश्न बाळांनो जो येणार आहे तुमचा, 2 लॉज ऑफ सिंपल पेंडुलम. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो हा? ऑसिलेशन. ठीक आहे. हा PV डायग्रामचा प्रश्न कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो हा? हा प्रश्न आहे तुमचा थर्मोडायनामिक्सचा. ठीक आहे. चॅप्टर सुद्धा मी प्रत्येक सांगतोय तुम्हाला. 5वा प्रश्न जो येणार आहे बाळांनो, 5वा प्रश्न तुमचा येणार आहे डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे. कशामधला? ओव्हरट्यून्स आणि तुमचा हार्मोनिक्स मधला. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे हा? सुपरपोजिशन ऑफ वेव्स.
ठीक आहे. 6वा प्रश्न इथं जो येणार आहे बाळांनो तो आहे तुमचा ह्युजेन्स प्रिन्सिपल, HUYGENS, ह्युजेन्स प्रिन्सिपल. कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो? वेव्ह ऑप्टिक्सचा. ठीक आहे, फिक्स येणारा प्रश्न आहे. 7वा जो प्रश्न आहे बाळांनो तो आहे तुमचा याच्यावरती बोर मॉडेलवरती. ठीक आहे, बोहर मॉडेलवरती एक प्रश्न तुमचा पक्का आहे. कोणत्या चॅप्टर मधला आहे बाळांनो? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. बोर मॉडेल मधून काय प्रश्न येईल इथं? ठीक आहे, जर एक तर तुम्हाला बोरचं एखादं पॉच्युलेट विचारून घेतील, सगळे नाही, सगळे तर जास्त मार्काला येतं. ठीक आहे, एखादं पॉच्युलेट विचारतील, सेकंड पॉच्युलेट मेनली इम्पॉर्टंट आहे बोरचं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं विचारतील बाळांनो बोरचे लिमिटेशन्स. एक तर पॉच्युलेट विचारतील, एक तर लिमिटेशन्स विचारतील. फिक्स प्रश्न सांगतोय बाळांनो, 100% सेम टू सेम प्रश्न येईल. ठीक आहे, त्यानंतर तुमचा 8वा प्रश्न इथे लिहून घ्या, ऍडव्हान्टेजेस ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. फुल वेव्ह रेक्टिफायर कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो? सेमी कंडक्टरचा. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न तुमचा पक्का असणार आहे, न्यूमेरिकल असणार आहे बाळांनो. काय असणार आहे? न्यूमेरिकल. न्यूमेरिकल कशावरती असणार आहे? तुम्हाला वर्क दिलेला असेल बाळांनो, सॉरी तुम्हाला वर्क दिलेला असेल, तुम्हाला प्रेशर फाइंड करायचं असेल, PV = nRT या डेरिव्हेशनने तुम्हाला हे न्यूमेरिकल पक्का असणार आहे बाळांनो. ठीक आहे, आणि 10वा एक प्रश्न असणार आहे बाळांनो तुमचा शेवटचा, तो म्हणजे तुमचा डिफाईन इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन कोणत्या चॅप्टरचा प्रश्न आहे बाळांनो? थर्मोडायनामिक्स. फक्त डेफिनेशन लिहायची. अशा पद्धतीने तुमचा सेक्शन ए पण झाला बाळांनो आणि सेक्शन बी पण झाला. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओ मी प्लॅन करतोय बाळांनो सेक्शन सी वरती, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर नाही होत. ठीक आहे, जर सेक्शन सी आणि डी चा व्हिडिओ हवा असेल बाळांनो 3000 लाईक्स कंप्लीट करा या व्हिडिओचे. कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा सेक्शन सी अँड डी. काय लिहायचं तुम्हाला? सेक्शन सी अँड डी. लगेच नेक्स्ट व्हिडिओ ऑटोमॅटिक अपलोड होऊन जाईल जर तुमचे 3000 कॉमेंट्स कंप्लीट झाल्या. आणि आपलं टार्गेट आहे बाळांनो किती? 175K सबस्क्रायबरचं. सेकंड टार्गेट आहे 170K पहिले तुम्हाला पोहोचवायचं आहे मला. ठीक आहे, लगेच मला माहिती आहे प्रत्येक विद्यार्थी सबस्क्राईब करेल चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करेल बाळांनो, कारण खूप महत्त्वाच्या गोष्टी आता पुढे येणार आहेत बाळांनो. सेक्शन सी, सेक्शन डी सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहेत. जे विद्यार्थी टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये एनरोल नसतील लगेच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ज्यांनी आतापर्यंत जॉईन केला नसेल. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.